षटकामध्ये 6 धावा आल्या. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग. आपल्या गोलंदाजीनं चांगलं कमबॅक करून दिलं. थोडा बॅकफुटलाय आणि आता थोडा वेग वाढवावा लागेल. फायटिंग स्कोर उभा करणं आता दापोलीला सुद्धा महत्वाचे. समोरच्या संघामध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. भगवान शेठ गायकवाड साहेब हे सुद्धा कुर्लीच्या आमच्या मान्यवर मॅचचा आनंद घेत असताना 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर. 4 षटकं संपली. 14 धावा पहिल्या षटकामध्ये, 7 आल्या दुसऱ्या षटकामध्ये, मात्र त्यानंतर 10 धावा संदेशच्या षटकामध्ये आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 पाहतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना कॉल आहे. चला पुढचे 2 संघ आदेई आणि टेंबोडे आला असाल तर आपल्याला रिपोर्टिंग करायचंय, अन्यथा सामना 4 षटकांचा असेल. तर टेंबोडे आलेत, वेलकम करूया. आदेई संघाला विनंती करतो. ओ वेगवान चेंडू, यष्ट्याना स्पर्श जरूर झाला. आणखीन एक धोका. आता थोडासा डाव गडगडलाय. यस, दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, आदेई आणि टेंबोडे. नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन भोईर शेवटचं षटक. एकत्र येण्याची तुम्हाला वारंवार परवानगी नाही हे सुद्धा मॅनेजमेंट कडून आम्ही नेहमी सांगत असतो. इथे धावसंख्येची गती वाढवणं आता दापोली संघाला खूप महत्वाचं आहे. प्रहार करणं. आता शेवटचं षटक बाकी आहे. धावांसाठी झगडतोय, स्ट्रगल करताना त्याला पाहतोय, मात्र धावसंख्या पुढे तितक्या वेगाने सरकत नाहीये. आता त्या गोष्टींवर सातत्याने प्रयत्न करावे लागतील. झटपट गडी बाद झाले आणि याचा फायदा मिळाला तो भातान संघाला. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 37. प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके आले तर फायटिंग कडे वाटचाल करेल आणि त्याच्यासाठी तयार झालाय. स्ट्राइक रेंजला दापोली कडून पुन्हा एकदा. ओ आणखीन एक क्लीन बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर रोशनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. अगदी चेंडूच्या उसळीनं तो धोका निर्माण करतोय फलंदाजांना आणि 2 चेंडूवर हेच झालं. अगदी दमदार गोलंदाजीनं मॅच मध्ये कमबॅक करून देत असताना पुन्हा एकदा रोशन भोईर 2 विकेट. चेंडू शिल्लक आता असतील 4. थोडासा बॅकफुटला गेलाय तो दापोली संघ. इथून गतिमान अवस्था प्राप्त करणं दापोली संघाला महत्वाचं आहे. कारण सुरुवात झाली होती जेव्हा विश्वजित आब्या खेळत होता, 14 धावा होत्या. त्यानंतर गोलंदाजीचा दर्जा दाखवला, 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. अलंकारच्या षटकामध्ये 6 आल्या आणि हे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये सौरभ कडून संगमनं जर षटका ठोकला, अल्टो त्यांचे जवळचे मित्र आहेत, तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईन जमा केलं जाईल हे सुद्धा सांगितले. 4 चेंडूचा खेळ बाकी. खोलवरचा चेंडू, गोलंदाजी चांगली, आपला दर्जा दाखवलाय. स्लॉग ओव्हर मध्ये दडपण असतो आणि तिथे त्यांनी दाखवला आपला भेदक मारा. सुरुवातीच्या 2 चेंडूवर क्लीन बोल्ड केलं, त्रिफळाचीत बाद केला आणि आता बघा हा तिसरा चेंडू डॉट. शेवटचं षटक. लाईन थोडी भरकटतोय, चेंडू बाहेर आहे, अवे ऑफ द बॉडी. मात्र इथे अपील झाली जरूर. धावेसाठी प्रयत्न, इथे धोका होईल आणि जरूर पाहूया आपण पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. 2 पंचांमध्ये कम्युनिकेशन होईल. दापोली संघ आपण जरूर पाहतोय बॅटिंग करत असताना रोशन भोईरनं सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 विकेट, त्यानंतर डॉट बॉल. एकूण धावा धावफलकावरती 37 आहेत. जरूर आपण इथे पाहतोय मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. या संपायर सिग्नल डॉट बॉल. तर हालचाल न झाल्या कारणानं पंचांनी ते गृहीत धरलं नाही. हा सुद्धा स्पर्धेचा नियम असतो. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. रोशन भोईर स्लॉग ओव्हर मध्ये 4 चेंडू आपण पाहिलं. आणखीन एक चेंडू डॉट बॉल. हा आनंद देणारा क्षण आहे. स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी झाली तर तो गोलंदाज चर्चेमध्ये येतो. आणि आता रोशन भोईर सुरुवातीच्या चेंडूवर विकेट आणि 3 चेंडू सलग डॉट म्हणजे 5 चेंडू. हा शेवटचा चेंडू
एकदा यस पंचांचा इशारा आउट. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो मेडन ओव्हर, दुसरं मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये. आज गोलंदाजांचा कस लागला आणि जी गोलंदाजी दाखवली श्री दत्त भातांकडून, मग जयचा अपवाद वगळला तर जी गोलंदाजी केली आज अलंकारनं संदेशनं. अलंकारनं 2 षटकं, पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 6 दिल्या, संदेशनं 10 दिल्या. आणि रोशन भोईरचा मेडन ओव्हर 37 ऑन बोर्ड, 38 करायचे, 38 धावा विजयासाठी. तर टॉस इथे होणार आहे. सूरज हातमोडे आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक, अभ्यासू समालोचक, चौक विभाग चे प्रमुख सुद्धा आहेत. तर टॉस इथे झालाय आदई आणि टेंबोडे. तर थांबायचे